सांगली जिले के निम्बवड़े गांव में गांव के पास एक बड़ा पानी का तालाब है। इसके बावजूद खेती के लिए पानी की अब भी कमी महसूस की जा रही है। नगदी फसलों की बजाय अब किसान अपने खेतों में आयुर्वेदिक शेवगा, लेडी फिंगर नहीं बल्कि ड्रमस्टिक सहजन की खेती कर रहे हैं। हमारे संवाददाता शाहजहां अत्तार ने आज शेवगा की खेती को लेकर जानकारी हासिल की। शेवगा एक आयुर्वेदिक उत्पाद है, इसलिए इसकी मांग हर जगह अच्छी है। 1 एकड़ में इसकी खेती के लिए करीब 1.25 लाख से 1.5 लाख रुपए का खर्च आता है, लेकिन कम पानी और कम दवाइयों की जरूरत के कारण यह फसल किसानों को पसंद आ रही है। इस विषय में यहाँ के किसान मंगेश पिंजारी ने हमें जानकारी दी। आजकल हर जगह पानी की समस्या को देखते हुए किसान अब गन्ना, गेहूं, केला जैसी पारंपरिक फसलों को छोड़कर शेवगा जैसे विकल्पों की ओर रुख कर रहे हैं। माझे नाव मंगेश मधुकर पिंजारी, राहणार निंबवडे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। काय शेतात काय शेवगाचं पीक केले, काय कशा पद्धतीने केले? शेतात हे शेवगी लागवड साधारण जानेवारी 16ला केलेली आहे बियाणाची, ओडिशी या जातीची, आणि ह्याची 12/6 अशी लागण आहे। त्याचं सरासरी आता आपल्याला खर्च एकरी 1.5 लाख रुपये आलेला आहे, आणि आता 4 महिन्यानंतर याचं उत्पादन चालू होतंय, आणि पूर्ण वर्ष याचं उत्पादन आपण घेऊ शकतो। कशा पद्धतीने याची काळजी घ्यावी लागते पिकाची, काय काय करावं लागतं शेतात येऊन? ह्याच्या पिकात म्हणजे मुख्य म्हणजे पाणीचंही कमी प्रमाणात लागतं ह्या पिकाला, आणि ह्याच्या फवारणी पण जास्त असे आपल्याला खर्च नाही ह्या फवारणीचा या पिकासाठी। आणि आपण लागवड करताना एकरी साधारण 5 ट्रॉली शेणखत घातलेलं आहे, आणि आता उत्पादन आपल्याला सरासरी अपेक्षित आहे एकरी 8 ते 9 लाख रुपये। म्हणजे इतर पिकापेक्षा हे पीक परवडत आहे का? हा, इतर पिकाच्या तुलनेत या पिकाला खर्च कमी आहे, उत्पादन खर्च। आणि या पिकाचा औषधी गुणधर्म भरपूर आहेत। काय काय नेमकं आहे? ह्या पिकाला शरीरासाठी लागणारा पोषक घटक म्हणजे मटणापेक्षा जास्त यात कॅल्शियमचं ते प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हे पीक आरोग्याच्या बाबतीत चांगलं आहे।